जमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी जाता येत नसल्यामुळे गेल्या 5 वर्षापासून पांडे येथील शेतकरी काशीनाथ ज्ञानदेव राऊत व उद्धव ज्ञानदेव राऊत यांचे क्षेत्र पडीक आहे. त्यामुळे त्यांनी 1966चे कलम 143 अन्वये नवीन रस्ता मिळावा या मागणीसाठी महसूल मंत्री व उपविभागीय अधिकारी आणि माननीय तहसीलदार यांच्याकडे अर्ज केलेला आहे. आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत की तुम्ही 5 वर्ष क्षेत्रामध्ये वहिवाट का केले नाही, यावर आपण त्याच्यावर सविस्तर जाणून घेणार आहोत. काशीनाथ ज्ञानदेव राऊत. काय अडचण काय? रस्ता देण्यासाठी आमची अडचण आहे. आम्हाला शासनाने कुठून कोणाला रस्ता देणे. आता हात द्यावा पण आमचा हट्ट नाही तसा काय कुठून बी द्या. आम्हाला पर्याय रस्ता मॅडमनी तहसीलदारांनी येऊन पाहणी करून प्रत्यक्ष पाणी पारावं आणि प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर तुम्हाला कळेल की हाय का नाही रस्ता. 5 वर्ष झाला आम्हाला रस्ता नाही. 5 वर्ष पुढे शेतकऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं, हाच रस्ता मिळावा अशी काय आमची ही बळजबरी नाही, परंतु आमच्या शेतामध्ये वहिवाट करण्यासाठी आम्हाला कुठनेही पर्याय रस्ता मिळावा ही आम्ही मागणी करीत आहोत. शेतकऱ्यांसोबत कुठलाही आमचा वाद नाही किंवा आमचं भांडण नाही, सर्व गोडी गुलाबीने चाललेलं आहे. त्यामुळे आम्हाला माननीय तहसीलदारांनी रस्ता द्यावा अशीही या ठिकाणी बोलताना राऊत यांनी सांगितलं. शेतामध्ये जातो सार्वजनिक केला नाही, दिलं नाही. म्हणजे ह्या दोन्ही शेतकऱ्यांना तुम्हाला रस्ता काही अडचण केली नाही. सहकर्षून दिलेला आहे. इथून तुम्ही सगळ्या इथून दिलेला आहे. सगळ्या फक्त शेतकऱ्यांना आम्ही इथं काटकोणा मारा आमच्या वस्ती राहणं जायसाठी किती फूट अंतर आहे तुमचं पलीकडे जाण्यासाठी? 100-200 फूट राहणे शेती. मग 200 फूट तुम्हाला फक्त रस्ता नसल्यामुळे तुम्ही 426 नंबर गट नंबर आमचा असा खाली 426 नंबर गट नंबर खाली पडी असल्यामुळे वहीत कसं करता आतापर्यंत? वैध करतो बाई. असंच कोणा गुढी हातापाय पडून कोणाच्या बी कोणते कोण जातोय तिथपर्यंत जातोय. किती वर्ष झालं तुमचं ते क्षेत्र पडीक आहे? आता 5 वर्ष झालं पडी उत्पन्न कुठलं घेतलेलं कुठलं घेता येईल ना. रस्ताच नाही तर कुठं जायचं. असं चोरून चारून कुतवड जाता येत नाही आम्हाला आता.